स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये। रागाच्या भरात तो गाडी वेगाने चालवत होता। साधारणपणे ऑफिसमध्ये पोहोचायला जितका वेळ लागायचा, आज त्याला त्याच्या निम्माच वेळ लागला होता। आता पुढे रुद्राय आपल्या केबिनमध्ये येऊन बसतो। तो टेबलावर फाईल शोधतो, पण त्याला ती सापडत नाही। मग तो उठून कपाटात फाईल तपासतो। तिथे त्याच्या असिस्टंटने दिलेली फाईल ठेवलेली होती। रुद्राय पुन्हा खुर्चीवर येऊन बसतो। तो शिपायाला बोलावण्यासाठी बेल वाजवतो, पण शिपाई येत नाही। त्यामुळे रुद्राय रागाने सलग 2-3 वेळा बेल वाजवतो। बेलचा आवाज ऐकून शिपाई धावतच त्याच्या केबिनमध्ये येतो। शिपाई म्हणतो, "हो सर." रुद्राय त्याला म्हणतो, "कालची फाईल कुठे आहे?" शिपाई म्हणतो, "सर, माहिती नाही." रुद्राय ओरडत म्हणतो, "माहिती नाही? मग शोधून आणा। मला पुढच्या 5 मिनिटात ती फाईल माझ्या हातात पाहिजे." शिपाई घाबरत म्हणतो, "हो सर." काही वेळातच शिपाई फाईल घेऊन येतो आणि ती देऊन तिथून निघून जातो। रुद्राय फाईलवर काम करण्याचा प्रयत्न करू लागतो। 1 तास झाला होता। तो फाईल समोर घेऊन बसला होता, पण ईश्वरीने बोललेल्या गोष्टी त्याच्या मनातून काही केल्या जात नव्हत्या। आता रुद्राय खूपच अस्वस्थ झाला होता। तो फाईल बाजूला ठेवून देतो। रुद्राय आपल्या केबिनमधून बाहेर पडतो, केबिनला लॉक करतो आणि लिफ्टकडे जातो। तो कंपनीच्या टेरेसवर येतो। 12 वाजायला आले होते, पण ऊन नव्हतं आणि हवामान पाहून आज ऊन पडेल तसंही वाटत नव्हतं। रुद्राय तिथे बसून सिगारेट ओढू लागतो। 4-5 सिगारेट ओढल्यानंतरही त्याची अवस्था तशीच होती। तो फक्त त्याच गोष्टीचा विचार करत होता। मात्र रुद्रायला माहीत होतं की जास्त स्मोकिंग करणं योग्य नाही, म्हणून तो पुढे सिगारेट ओढत नाही। रुद्राय जवळपास 1 तास तिथेच बसून राहतो। त्यानंतर तो पुन्हा आपल्या केबिनमध्ये येतो। रुद्राय काम करत असतानाच त्याला मिस्टर कपूरकडून एक ईमेल येतो। तो ईमेल वाचतो आणि काहीतरी विचार करू लागतो। थोड्या वेळाने तो मिस्टर चव्हाण यांना आपल्या केबिनमध्ये बोलावतो। 5 मिनिटांनी मिस्टर चव्हाण केबिनमध्ये येतात आणि म्हणतात, "यस सर, तुम्ही बोलावलं?" रुद्राय म्हणतो, "बसा, उभे का आहात?" मिस्टर चव्हाण, "धन्यवाद सर." रुद्राय म्हणतो, "मिस्टर कपूर यांचा ईमेल आला आहे। त्यांची इच्छा आहे की आपण 4-5 दिवसांसाठी इंदोरला जाऊन जागेची पाहणी करावी आणि त्यांना मार्बलच्या डिझाईन्स सुचवून त्याचा अंदाजित खर्च सांगावा." मिस्टर चव्हाण विचार करत म्हणतात, "सर, आपण त्यांना उत्तम मार्बल्स सुचवू शकतो आणि खर्चाचाही अंदाज देऊ शकतो, पण जागेची पाहणी करणं हे आपलं काम नाही ना?" रुद्राय म्हणतो, "मला माहिती आहे, पण मला वाटतं आपण जायलाच हवं. त्याचा फायदा आपल्यालाच होईल." मिस्टर चव्हाण म्हणतात, "तुम्हाला योग्य वाटत असेल तर ठीक आहे." रुद्राय म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत याल." चव्हाण म्हणतात, "ओके सर." रुद्राय त्यांना म्हणतो, "तुमची बॅग तयार ठेवा. 5 तारखेनंतर कोणत्याही दिवशी निघू शकतो आपण." चव्हाण म्हणतात, "ठीक आहे सर." त्यानंतर मिस्टर चव्हाण त्यांच्या केबिनमध्ये निघून जातात। रुद्राय मिस्टर कपूरच्या ईमेलला उत्तर पाठवतो आणि पुन्हा कामाला लागतो। दुसरीकडे ईश्वरी आपल्या खोलीत बसली होती। आज जे काही घडलं होतं त्याचाच ती विचार करत होती। कुठेतरी तिलाही वाईट वाटत होतं। ती विचारांमध्ये हरवलेली असतानाच तिच्यासमोर आणखी एक ईश्वरी बसलेली दिसते, किंवा असं म्हणूया तिचंच प्रतिबिंब। ईश्वरीचं प्रतिबिंब म्हणतं, "तुला त्याच्याशी असं वागायला नको होतं." ईश्वरी थोडी आश्चर्यचकित होत म्हणते, "तो मी?" ईश्वरीचं प्रतिबिंब, "मीच तू आहे ईश्वरी, तुझ्या मनात दडलेला एक आवाज." ईश्वरी म्हणते, "तो माझ्यावर खूप रागावला आहे का?" ईश्वरीचं प्रतिबिंब, "हो, खूप रागावला आहे, नाहीतर एवढ्या जोरात भिंतीवर हात मारला असता का?" ईश्वरी म्हणते, "मी त्याला हात मारायला सांगितलं होतं का?" ईश्वरीचं प्रतिबिंब म्हणतं, "त्याने फक्त एवढंच विचारलं होतं की तू त्याला का टाळते आहेस. सांगितलं असतंस." ईश्वरी म्हणते, "का? मी त्याच्याशी का बोलू?" ईश्वरीचं प्रतिबिंब म्हणते, "का बोलू इच्छित नाहीस तू त्याच्याशी? तो तुझी काळजी घेतो, तुझ्याशी चांगलं वागतो." ईश्वरी म्हणते, "मी त्याला हे सगळं करायला सांगितलं नव्हतं. तो हे सगळं करतो कारण त्याला तुझी काळजी आहे. तुला त्याची अजिबात काळजी नाही का?"
ईश्वरी म्हणते, नाही. त्रासून ती परत म्हणते, आणि तू त्याची एवढी बाजू का घेत आहेस? तू तर मीच आहेस ना? मग तुला माहिती नाही का की तो कोणाला तरी मारण्याची धमकी देऊन बसला आहे? ईश्वरीचं प्रतिबिंब हसत म्हणते, तुला पूर्ण सत्य माहिती नाही म्हणून तू त्याला चुकीचं समजते आहेस. आधी संपूर्ण गोष्ट जाणून घे, नाहीतर नंतर तुलाच पश्चाताप होईल. ईश्वरी रागाने म्हणते, इथून निघून जा. ईश्वरी डोळे बंद करते. काही वेळाने ती पुन्हा डोळे उघडते तेव्हा तिथे तिचं प्रतिबिंब नव्हतंच. ईश्वरी आता पूर्णपणे गोंधळून गेली होती. तिच्यासोबत जे काही घडलं होतं त्यानंतर ती रुद्राईला स्वतःच्या जवळ येऊ द्यायला तयार नव्हती. ती तिच्या भूतकाळाला आणि वर्तमानालाही घाबरत होती. ईश्वरी खाली लक्ष्मीजींकडे येते आणि म्हणते, आई चला आपण जेवण करूया. लक्ष्मीजी खुर्चीवरून उठत म्हणतात, हो चल, आम्ही तर तुलाच बोलवायला येणार होतो. ईश्वरी आणि लक्ष्मीजी जेवणाच्या खोलीत येतात. दोघी सासू सुना एकत्र जेवण करतात. त्यानंतर काही वेळ हॉलमध्ये बसून गप्पा मारतात. आता संध्याकाळचे 4 वाजत आले होते. ईश्वरी अजूनही तिथेच बसली होती. लक्ष्मीजी तिच्याकडे पाहत तिला म्हणतात, बाळा काय झालं? काही त्रास आहे का? नाही आई. लक्ष्मीजी थोडा वेळ जाऊन आराम कर, खूप वेळ बसणं चांगलं नाही. ईश्वरी म्हणते, हो आई. ईश्वरी आपल्या खोलीत येते आणि पलंगावर झोपते. बराच वेळ ती तशीच पडून राहते आणि मग तिला झोप लागते. दुसरीकडे संध्याकाळी 5 वाजता रुद्राय आपल्या फाईली आवरू लागतो. तो विशालजींच्या केबिनमध्ये जातो आणि म्हणतो, मी आत येऊ का? विशालजी हसत त्याला म्हणतात, ये रुद्र. रुद्राय म्हणतो, काका मी घरी जात आहे. विशालजी म्हणतात, सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. ईशानीचं चेकअप आहे म्हणून तिला घेऊन जायचं आहे. विशालजी म्हणतात, ठीक आहे जा मग. रुद्राय पार्किंगमध्ये येतो. तेवढ्यात त्याला फाईलची आठवण येते. तो पुन्हा आपल्या केबिनमध्ये जातो. कपाटातून फाईल काढतो आणि राठोड भवनासाठी निघतो. काही वेळातच तो घरी पोहोचतो. फाईल घेऊन तो आपल्या खोलीत येतो. ईश्वरी पलंगावर झोपली होती. रुद्रायची नजर तिच्यावर पडते. रुद्राय मनात म्हणतो, हिला काय झालंय? साधारणपणे या वेळेला तिला कधी आराम करताना पाहिलं नाही. तो तिच्याजवळ येऊन तिच्या कपाळाला हात लावून पाहतो. तेवढ्यात ईश्वरीचे डोळे उघडतात. समोर रुद्रायला पाहून ती थोडी आश्चर्यचकित होते आणि रुद्राय तिला पाहताच काही न बोलता तिथून निघून जातो. तो कपाट उघडतो आणि त्यातील लॉकरमध्ये फाईल ठेवतो. मग आपला ब्लेझर काढतो आणि स्वतःसाठी लोअर टी शर्ट आणि एक साधं जॅकेट काढतो आणि बाथरूममध्ये निघून जातो. रुद्राय आत गेल्यानंतर ईश्वरी स्वतःसाठी कपडे काढते आणि त्याच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागते. काही वेळाने रुद्राय फ्रेश होऊन बाहेर येतो आणि ईश्वरी तयार व्हायला जाते. रुद्राय तयार होऊन खाली येतो. तो जॅकेट बाजूला ठेवतो आणि लक्ष्मीजींना हाक मारतो, आई आई कुठे आहेस तू? लक्ष्मीजी तिथे येत म्हणतात, हो आलास, बोल. रुद्राय त्यांना सोफ्यावर बसवत, इथे बस, कुठे होतीस तू? लक्ष्मीजी हसत म्हणतात, आम्ही खोलीत होतो, तू कधी आलास? तो त्यांच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि सोफ्यावर आडवा होतो. लक्ष्मीजींच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. त्या त्याला म्हणतात, तू सांगितलंच नाही, कधी आलास? रुद्राय म्हणतो, थोड्या वेळापूर्वीच आलो. लक्ष्मीजी म्हणतात, काय झालं, तू चिंतेत दिसत आहेस? रुद्राय म्हणतो, नाही तर. लक्ष्मीजी म्हणतात, मग आम्हाला का शोधत होतास? आई, घरी आल्यावर सर्वात आधी मी तुलाच शोधतो. लक्ष्मीजी हसत म्हणतात, असं का? रुद्राय म्हणतो, हो. बरं एक विचारू का आई? हो विचार. रुद्राय म्हणतो, मी तुला फारसा वेळ देत नाही, तुझी काळजीही घेत नाही, तरी तुला माझ्यावर राग येत नाही? लक्ष्मीजी म्हणतात, नाही. रुद्राय म्हणतो, का? लक्ष्मीजी त्याला म्हणतात, कारण आम्हाला माहिती आहे की तू सगळ्यांची काळजी घेतो, सर्वांची चिंता करतो, आमचीही, आणि दिवसभर काम करतो, म्हणून आम्हाला तुझ्यावर अजिबात राग येत नाही. रुद्राय त्यांच्या मांडीवर परत डोकं ठेवत म्हणतो, फक्त तूच आहे जी मला समजून घेते. लक्ष्मीजी म्हणतात, ईश्वरी काही बोलली का तुला? रुद्राय म्हणतो, नाही, फक्त तुला विचारायचं होतं. लक्ष्मीजी म्हणतात, बरं तसं आज तुला ईश्वरीसोबत जायचं होतं ना? रुद्राय म्हणतो, हो, ती तयार होत आहे. बरं तुला तयार व्हायचं नाही का?
रुद्राय म्हणतो, मी तर तयार झालोय. लक्ष्मीजी हसत म्हणतात, तू सुनेसोबत लोअर आणि टी शर्ट घालून जाणार आहेस? रुद्राय ऐटीत म्हणतो, आई मी रुद्राय सिंग राठोड आहे आणि लोअर टी शर्टमध्ये तोच राहणार. लक्ष्मीजी त्याचं नाक ओढत म्हणतात, माहिती आहे आम्हाला की तू रुद्राय सिंग राठोड आहेस. रुद्राय लक्ष्मीजींचा एक हात आपल्या डोक्याखाली घेतो आणि डोळे मिटतो. लक्ष्मीजीही काही बोलत नाही. त्या त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत राहतात. काही वेळाने ईश्वरी तयार होऊन खाली येते. रुद्राय अजूनही तसाच पडून होता. लक्ष्मीजी त्याला हाक मारतात, रुद्र उठ, ईश्वरी आली आहे. रुद्राय म्हणतो, उठतो. रुद्रायला डुलकी लागली होती. त्याचे डोळे किंचित लाल झाले होते. रुद्रायसमोर ईश्वरी उभी होती. रुद्राय आपल्या आईकडे पाहत म्हणतो, आई तू वेळेवर जेवून घे, पण झोपू नको, माझी वाट पहा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे, जा आता. रुद्राय उठतो आणि आपलं जॅकेट घेऊन बाहेर येतो. ईश्वरी त्याच्या मागून चालत होती. रुद्राय जॅकेट घालतो आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो. ईश्वरीही त्याच्या शेजारच्या सीटवर बसते. दोघेही गाडीत शांतच होते. दोघांमध्ये एकही शब्द बोलणं झालं नाही. 7:30पर्यंत ते दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. रुद्राय ईश्वरीसोबत पायलच्या केबिनमध्ये येतो. तो पायलला भेटतो आणि ईश्वरीला तिच्या केबिनमध्ये सोडून रोहनकडे येतो. तो रोहनच्या केबिनमध्ये येऊन समोरील खुर्चीवर जाऊन बसतो आणि म्हणतो, काय चाललंय? रोहन म्हणतो, छान चाललंय, तू सांग. रुद्राय म्हणतो, मी ठीक आहे, खूप दिवस झाले, तू एक फोनसुद्धा केला नाहीस. रोहन म्हणतो, सध्या वेळच मिळत नाही. रुद्राय म्हणतो, समजू शकतो, तुला एक गोष्ट सांगायची होती. रोहन म्हणतो, हो सांग, काय झालं? रुद्राय म्हणतो, मी 5 फेब्रुवारीनंतर 5 दिवसांसाठी इंदोरला जाणार आहे. रोहन म्हणतो, पण अवॉर्ड फंक्शन्स तर 15 तारखेला आहे ना? त्यासाठी दिल्लीला जायचं आहे. रोहन म्हणतो, मग इंदोरला का? रुद्राय त्याला म्हणतो, एका प्रोजेक्टच्या कामासाठी जावं लागणार आहे. वहिनींना सोडून दुसऱ्या कोणाला पाठव ना. रुद्राय म्हणतो, नाही, मला स्वतःलाच जावं लागेल आणि तसंही त्यांची काळजी घेण्यासाठी आई आहेच. रोहन म्हणतो, ठीक आहे, मग तुला जे योग्य वाटेल ते कर. दोघे काही वेळ गप्पा मारतात. नंतर दोघेही पायलच्या केबिनमध्ये येतात. पायलने ईश्वरीचं चेकअप पूर्ण केलं होतं. त्या दोघीही बोलत होत्या. रुद्राय केबिनमध्ये येत म्हणतो, पायल चला निघूया. पायल त्याच्याकडे पाहत म्हणते, कुठे भाऊ? रुद्राय म्हणतो, आज आपण सगळे मिळून बाहेर जेवायला जाणार आहोत. पायल विचार करत म्हणते, पण रुद्राय तिचं बोलणं तोडत म्हणतो, पण काही नाही, लवकर चला. पायल रोहनकडे पाहते. रोहन तिला होकारार्थी इशारा करतो. पायल आपलं सामान आवरते. त्यानंतर पायल आणि रोहन त्यांच्या वरिष्ठांशी बोलण्यासाठी जातात. रुद्राय आणि ईश्वरी तिथेच बसलेले असतात. रुद्रायची इच्छा होती की ईश्वरीने स्वतःहून त्याच्याशी बोलावं, पण ईश्वरी काहीच बोलत नाही. पायल आणि रोहन एकदा आपल्या रुग्णांची पाहणी करतात आणि मग परत त्या दोघांकडे येतात. रुद्राय वैतागून त्या दोघांकडे पाहत म्हणतो, किती वेळ लावता रे तुम्ही दोघं? पायल म्हणते, बस भाऊ, झालं, चला आता, रुग्णांना एकदा तपासायचं होतं म्हणून थोडा वेळ लागला. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, चला मग. चौघेही तिथून पार्किंगमध्ये येतात. रुद्राय आणि रोहन दोघेही पार्किंगमधून आपापल्या गाड्या बाहेर काढतात. तेवढ्यात पायल रोहनला म्हणते, आज गाडी मी चालवणार. रोहन लगेच म्हणतो, नाही, तू नाही, मीच गाडी चालवणार. पायल रुद्रायकडे पाहत म्हणते, भाऊ दादाला समजाव ना. रुद्राय लगेच म्हणतो, ती म्हणते आहे तर तिला चालवू दे ना. रोहन म्हणतो, पण रात्रीच्या वेळी. रुद्राय म्हणतो, अरे दे ना यार. रोहन, बरं ठीक आहे. रोहन ड्रायव्हिंग सीटवरून उतरून बाहेर येतो. पायल ड्रायव्हिंग सीटवर बसते आणि ईश्वरीला म्हणते, ईश्वरी तू माझ्यासोबत चल, रुद्रभाऊ आणि दादा एकत्र येतील. रोहन लगेच म्हणतो, नाही, मी तुझ्यासोबत येणार. पायल त्याला म्हणते, मला ईश्वरीशी थोडं बोलायचं आहे, म्हणून तू रुद्रभाऊसोबत ये. रुद्राय म्हणतो, रोहन तू माझ्यासोबत ये. रोहन रागात म्हणतो, तू हिला फारच डोक्यावर चढवून ठेवला आहेस. रुद्राय निष्काळजीपणे म्हणतो, हो ठीक आहे, आता चल. रुद्रायचं बोलणं ऐकून रोहन त्याच्या गाडीत जाऊन बसतो आणि ईश्वरी पायलसोबत जाते. दोघी सीटबेल्ट लावतात आणि रेस्टॉरंटकडे निघतात. रात्री 9:15पर्यंत ते सर्व तिथे पोहोचतात आणि जेवणाची ऑर्डर देतात. काही वेळाने जेवण येतं आणि ते सर्वजण एकत्र गप्पा मारत जेवण करतात.
जेवताना पायल म्हणते, भाऊ जेवणानंतर आईस्क्रीम खायला जाऊया. रुद्राई म्हणतो, ठीक आहे. सर्वजण जेवण करतात. रात्रीचे 10 वाजले होते. रुद्राई बिल भरतो आणि सगळ्यांसोबत बाहेर येतो. रुद्राई पायलला म्हणतो, कुठे जायचं आहे? पायल म्हणते, धरणाजवळ. तुम्ही फक्त माझ्या गाडीच्या मागे या. रुद्राई म्हणतो, ठीक आहे चला. दोघे पुन्हा आपापल्या ड्रायव्हिंग सीटवर बसतात. पायल गाडीची काच खाली करते. यावेळी रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. पायलची गाडी पुढे होती आणि रुद्राई तिच्या मागे होता. दोन्ही गाड्यांमध्ये थोडं अंतर होतं. तेवढ्यात एक मोटरसायकल पायलच्या गाडीच्या अगदी बरोबरीने येऊन चालू लागते. पायल त्या मोटरसायकलच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करते, पण तो पुन्हा तिच्या गाडीच्या बरोबरीने येतो. रुद्राई आणि रोहन हे सगळं मागून पाहत होते. पायल गाडीची काच वर करते तर तो मोटरसायकल स्वार काचेवर टकटक करू लागतो. आता मात्र रुद्राईचा संताप अनावर झाला होता. तो गाडीचा वेग वाढवतो. रुद्राई मागून जोरात हॉर्न वाजवतो. त्यामुळे पायल गाडीचा वेग कमी करते आणि त्याला पुढे जाण्यासाठी जागा देते. रुद्राई भरधाव वेगात गाडी पुढे नेतो आणि एकदम वळवून पायलच्या गाडीसमोर आडवी उभी करतो. त्यामुळे पायल आणि तो मोटारसायकल स्वार दोघांनाही थांबावं लागतं. रुद्राई रागातच गाडीतून बाहेर उतरतो. तो त्या मुलाच्या गालावर जोरदार चपराक मारतो. ती चपराक इतकी जोरात होती की त्याच्या गालावर बोटाचे ठसे उमटले आणि तो पडता पडता वाचला. पायल आणि रोहन दोघेही तिथेच उभे होते. त्यांना आधीपासूनच वाटत होतं की काहीतरी असंच होणार. पण ईश्वरी मात्र थक्क झाली होती. तिला अजिबात अपेक्षा नव्हती की असं काही घडेल. रुद्राई रागाने म्हणतो, किती वेळापासून पाहतोय, तू सतत पाठलाग करत आहेस. तो मुलगा म्हणतो, हे तू बरं केलं नाहीस. रुद्राई दोन्ही हातांनी त्याची कॉलर पकडत त्याला जवळ ओढतो आणि म्हणतो, यापेक्षाही बरंच काही करू शकतो मी. दाखवू का तुला? तो मुलगा रुद्राईचे हात झटकून टाकतो आणि आपली कॉलर नीट करतो. तो पायलकडे रोखून पाहतो आणि तिथून निघून जातो. तो मुलगा गेल्यानंतर रोहन पायलकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, मी तुला नकार देत होतो, पण तुला तर गाडी चालवायचीच होती. आता जा आणि शांतपणे बस. रुद्राई रागाने रोहनला म्हणतो, तिच्यावर का राग काढतो आहेस? तिची काही चूक नाही. रोहनही रागात म्हणतो, रुद्राई म्हणतो, गप्प बस आणि जाऊन गाडीत बस. गाडी पायलच चालवणार. रोहन रागातच जाऊन गाडीत बसतो. ईश्वरी जाऊन बसते. पायल अजूनही तिथेच उभी होती. रुद्राई तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो, त्याच्या बोलण्याकडे इतकं लक्ष देऊ नकोस. तो वेडा आहे. मी सोबत असताना तुला दुसऱ्या कोणाचा ऐकण्याची गरज नाही. पायल फक्त म्हणते. रुद्राई म्हणतो, तुझा मूड ठीक कर, त्याचं मी बघतो. थँक्यू भाऊ. पायल गाडीत जाऊन बसते आणि रुद्राई तिथून निघतो. तो रोहनजवळ येताच म्हणतो, काय रे, तुला काय झालंय? रोहन म्हणतो, तुला नाही वाटत का की तू तिला खूपच मोकळीक दिली आहेस? तू तिला जास्तच सवलत देतो आहेस. रुद्राई हसत म्हणतो, माझ्या असतानाही माझी बहीण तिच्या मनाप्रमाणे काही करू शकत नसेल तर माझ्या असण्याचा काय उपयोग? अरे अजून लहान आहे ती. तिला जगू दे ना तिच्या मनासारखं. जसं राहायचं आहे तसं राहू दे. जे करायचं आहे ते करू दे. रोहन त्याच्याकडे पाहत म्हणतो, तुझ्यामुळेच ती तिच्या मनाचं करते. रुद्राई परत हसत म्हणतो, मग ती चांगलीच गोष्ट आहे ना. आणि तसंही ती माझ्यासोबत असताना तिला अडवायची गरज नाही. तिच्या मनात येईल ते ती करेल. मी आहे ना सगळं सांभाळायला. रोहन हात जोडत म्हणतो, बरं बाबा, समजलो मी. रुद्राई त्याला समजावत म्हणतो, कधी कधी तू तिच्यासाठी अडथळा बनतोस. तिचा आधारस्तंभ बन. रोहन म्हणतो, मला फक्त तिची काळजी वाटते. रुद्राई त्याला समजावत म्हणतो, जेव्हा तू नेहमी तिच्या पाठीशी उभा राहशील तेव्हा तिची काळजीही कमी वाटेल. रोहन विचार करत म्हणतो, प्रयत्न करीन मी. दुसरीकडे ईश्वरी पायलकडे पाहत होती. पायलच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं. तिला तसं पाहून ईश्वरी म्हणाली, तू हसते आहेस. तुझ्या भावाने जे केलं त्याला तू सपोर्ट करतेस. पायल म्हणते, तुला काय वाटतं, भावाने काही चुकीचं केलं का? ईश्वरी लगेच म्हणते, माहिती नाही.
पायल तिला समजावत म्हणते, ईश्वरी आज मी होते, माझ्यासोबत माझे भाऊ होते, पण विचार कर एखादी मुलगी एकटी असती तर, आणि मला नाही वाटत की आज नंतर तो पुन्हा असं काही करण्याचा विचार करेल. ईश्वरी तिला म्हणते, पण तरीही त्याने इतक्या जोरात मारायला नको होतं. पायल हसत म्हणते, भावाचा हात तसाच जड पडतो, कदाचित त्याच्या रागामुळे. ईश्वरी त्यावर काहीच बोलत नाही. थोड्याच वेळात ते सगळे धरणाजवळ पोहोचतात. रुद्राय सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येतो. सर्वजण आईस्क्रीम खातात आणि मग आपापल्या घरी जाण्याचा विचार करतात. रुद्राय त्या दोघांना म्हणतो, निघूया मग. रोहन म्हणतो, व्यवस्थित जा, पुन्हा भेटू, नमस्कार बहिणी. पायल म्हणते, स्वतःची काळजी घे भाऊ. ईश्वरी तूही स्वतःची काळजी घे. ईश्वरी पण म्हणते, तुम्ही दोघांनी स्वतःची काळजी घ्या. रुद्राय रोहनला मिठी मारतो आणि नंतर पायललाही मिठी मारतो. पायलला मिठी मारत तो म्हणतो, मी याला समजावलं आहे, काही बोलला तर मला सांग. रुद्राय पायलपासून दूर होतो, मग गाडीत बसतो आणि निघून जातो. रोहनही गाडीत येऊन बसतो. पायल त्याच्याकडे पाहते, कारण रोहन ड्रायव्हिंग सीटवर बसला नव्हता. रोहन तिच्याकडे पाहत म्हणतो, गाडी तू चालवणार. पायल शांतपणे म्हणते, तू चालव, मी आता चालवणार नाही. रोहन तिला म्हणतो, मी रागावलो नाहीये खरंच. पायल म्हणते, खरंच तू रागावला नाहीस? हो, नाही रागावलो. पायल आनंदाने ड्रायव्हिंग सीटवर बसते आणि सीट बेल्ट लावते. तिला आनंदी पाहून रोहनही आनंदी होतो. रोहन तिला म्हणतो, एक गोष्ट सांग बरं, आमच्या दोघांपैकी तुझे जास्त गुपित कोणाला माहिती आहे? पायल प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, आमच्या दोघांपैकी म्हणजे? रोहन म्हणतो, मी आणि रुद्र. पायल म्हणते, खरं सांगायचं तर रुद्र भाऊला. रोहन आश्चर्याने म्हणतो, खरंच? पायल म्हणते, हो खरंच, कारण तो तुझ्यासारखा रागावत नाही. पायलचं बोलणं ऐकून रोहन तोंड वाकडं करतो आणि ते पाहून पायल हसू लागते. पायल त्याच्याकडे पाहत म्हणते, तू इतका विचार कधीपासून करू लागलास? रोहन म्हणतो, मी फार विचार करत नाही. पायल म्हणते, बरं ठीक आहे मग. पायल आणि रोहन आधी घरी पोहोचतात. पायल आत जाते आणि रोहन गाडी पार्क करून घरात येतो. दोघेही आपापल्या खोलीत निघून जातात. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.